चौक सारंग पंचकृषी या संघाचे खऱ्या अर्थाने ते पुरस्कर्ते राहिलेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. अरुण यांची स्पर्धा देखील सध्याच्या घडीला चालू आहे. सारंग गावचं एक दिमागदार देखणं आयोजन त्यांच्या माध्यमातून विष्णू कातकरी आणि त्यांच्या सोबतीला त्यांच्या माध्यमातून होत असताना भरत वाघमारे यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. एक प्रेमळ व्यक्तिमत्व आहे भरत वाघमारे यांचा त्यांचा सन्मान, कारण की ते सकाळी आले आहेत ना, आम्हाला हँडशेक त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं ऑप्शनला देखील ते आम्हाला भेटले होते याच ARPLच्या, आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. ते देखील संघमालक राहिलेत. त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. चला या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मॅचला आपण पाहतो या ठिकाणी होईल सुरुवात. आपण ऐकूयात या ठिकाणी मनोज फसाले यांचा आवाज. थँक्यू. थँक यू सो मच अजिंक्य सर. भरपूर चांगली मॅच आता पाहायला मिळते. विनर वर्सेस विनर अशी लढत पाहायला मिळते. दोन फलंदाज कल्पेश आणि अरुण हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतो. पहिल्या मॅच मध्ये या दोन्ही खेळाडूंनी भरपूर चांगला खेळ खेळला होता आणि इथून याही मॅच मध्ये आता तसाच दरारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का. तर बॉलिंग ट्रॅक वरती शुभम चौधरी पाहतो. बॉलिंग ट्रॅक वरती एक्सप्रेस गोलंदाज आहे. सातत्यानं बेस्ट वर्सेस बेस्ट कोण कोणावरती भारी पडेल जरूर पाहायला मिळेल. पहिलाच बॉल शॉर्ट बीज बॉल होता. बॉलला फक्त दिशा दिली, वेगाचा स्वार आणि बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार. धावा मिळतील 4. कल्पेशच्या पाठपदा पहिलाच तडाखा चौकाराचा पाहायला मिळतो. शुभम चौधरी वरती पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती बघून बॉलला फक्त दिशा दिली गेली होती. डेफिनेटली भरपूर चांगला फटका पाहायला मिळाला होता. फक्त गॅप बघितली बॉलला फक्त दिशा दिली. अप्रतिम फटका पाहायला मिळतो. कल्पेश पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बॅट चिन्ह डायरेक्ट हिट. वाह, काय हिट केली जातोय. महत्वाचा ट्रम्प कार्ड ज्या फलंदाजाकडनं चौकार आला तो फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न आणि हिट केली अंकुश वाघनं. गोळीच्या वेगानं बॉलला परफेक्ट नेम पकडला आणि बॉल डायरेक्ट स्टंप वरती आढळला आणि इथून पहिला धक्का बसतोय. विकेट. कल्पेश बॅक टू द पॉवेला. धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि खरं तर क्षेत्ररक्षकाचं अंकुश वाघचं कौतुक केलं पाहिजे. खरं तर वाघाची वाडी अविनाश वाघचा मोठा बंधू अंकुश वाघ काय हिटिंग पाहायला मिळते. आणि अंकुश वाघचा विचार केला तर भरपूर चांगला अनुभव त्या खेळाडू आहे. सातत्यानं वाघाची वाडी टीम कडून सातत्यानं खेळला जातो. आज खरं तर श्री गणेश कृपा करंजटी टीम कडे आपल्याला हा पाहायला मिळतो. खेळाडू चांगला खेळाडू आहे. त्यानंतर मनोज भगत असेल, भरपूर चांगले प्लेयर्स आपल्याला करंजटी टीम कडे पाहायला मिळतात. त्यानंतर इथून पहिल्या इनिंग मध्ये खरं तर टॉस जिंकला आणि एक चांगला निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला गेलाय. काय 6 षटकांची मॅच आहे. जर बॉलिंग अटॅक करंजटी टीम कडे भरपूर चांगला आहे, त्याच्यामुळे बॉलिंग वरती ते धावा कमी ठेवतील. चेसिंग करत असताना खरं तर चांगला कमबॅक देखील होऊ शकतो. परंतु इथून आता पहिल्या इनिंग मध्ये खरं तर चौक पंचकोशीय सारंग 11 टीमला बॅटिंग करत असताना काय फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. बॉल चालला स्ट्रेट ऑफ मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय चौकार. धाव मिळतील 4. 8 धावा सध्या धावफलकीवरती पाहायला मिळतात. पहिल्या एक विकेट जरूर बाद झाला. नवीन फलंदाज भरत जसा आलाय तशी सुरुवात केली ठोकण्याची. कारण 6 षटकांची मॅच आहे, जास्तीत जास्त धाव येणं फार महत्वाचं आहे आणि तेच भरतला देखील ठाऊक आहे कारण एक विकेट बाद झालाय. अरुण अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. सध्या नॉन स्ट्राइक एंड वरती. नाव एकदा मार खाल्यानंतर डॉट बॉल. जरी मार खाल्ला तरी कमबॅक करण्याची ताकद माझ्यामध्ये देखील आहे. शुभम चौधरी दाखवून देतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि जेव्हा जेव्हा गोलंदाजावरती जेव्हा मार पडले जातात ना, तेव्हा तेव्हा गोलंदाजी हमी ठरले जातात. आणि तेच एक डॉट, त्याच्यानंतर मार, त्याच्यानंतर डॉट. पुन्हा एकदा हा बॉल पहा वेगाने आला होता. स्लो बॉल रिलीज केला गेला. थोडासा स्लो पद्धतीचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर इथून बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. तिथे देखील शुभमलाच पाहतो आपण, ज्यांनी दुसरा अर्धशतक ठोकलं गेलं आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा
टप्पा पडल्यानंतर पहा थोडासा बाहेरून बॉल, पंचांचा इशारा वाईट बॉल, एक अवंतर धाव पाहायला मिळते, एक अवंतर धावीने धावसंख्येत बदल, 9 धावा 10 फलकावरती लागल्या जात आहे. 6 षटकांची मॅच. पहिलं षटक पॉवर प्लेचं बॉलिंग ट्रॅक वरती आपण शुभम चौधरीला पाहतोय. 2 मार्क जरूर खाल्लेत, परंतु तिथून डॉट जरूर पाहायला मिळतंय. हा बॉल गुड लेन्स वरती टप्पा पडल्यानंतर आढळला गेलाय आणि इथून डॉट बॉल पाहायला बोलतोय. षटक क्रमांक संपला जातं. एक पहिलं पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येत आपण पाहायला बोलतील 9 या आकड्यावरती. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय आदरणीय महादेव शिरकट यांच्या अध्यक्षखाली, त्याचबरोबरीनं प्रकाशजी पवार उपाध्यक्ष, त्याचबरोबरीनं आपण पाहतोय शरद टोंबरे असतील, शरद वाघे असतील, विष्णूजी खैर असतील, धनंजय पवार असतील, जयेश पारदे असतील, यांच्या माध्यमातून संकेत आपण पाहतोय या स्पर्धेचं अगदी खूप चांगलं आयोजन आणि खूप चांगलं नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना खऱ्या अर्थानं प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी घेतलेली आहे. आणि त्याचबरोबरीने आपण पाहतो ना की हे सगळं श्रेय या आयोजकांना आणि त्यांच्या पाठी असणारा सर्व मित्र परिवार आहे ना, त्यांनी घेतलेली मेहनत या स्पर्धेमध्ये मनोज आपण पाहतोय. काय सांगशील मनोज संपूर्ण या ARPL आदिवासी रायगड प्रीमियर लीग विषयी? नक्कीच अफाट मेहनत तर भरपूर आहे, कारण जे आदिवासी रायगड प्रीमियर लीग जी भरवली गेली, आज 4था पर्व या स्पर्धेचं. दरवर्षीप्रमाणे आपल्याला या स्पर्धेमध्ये वेगवेगळा फॉर्मॅट, वेगवेगळी कला, वेगवेगळे खेळाडू आणि वेगवेगळा जो फॉर्मॅट असतो तो दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या रीतीने, आणि ह्या वर्षी देखील ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आयोजकांचं कौतुक केलं पाहिजे, जे आपण मगाशी उल्लेख केला त्या दादांचं खरं तर मी मनापासून आभारी करेन, कारण भरपूर चांगला प्लॅटफॉर्म, भरपूर चांगली स्पर्धा आणि आयोजन देखील भरपूर चांगला आहे. आज आदिवासी रायगड प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक आदिवासी खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म, चांगला खेळायला संधी मिळाली आणि भरपूर चांगले खेळाडू प्रत्येक टीम्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचा खेळ देखील पाहायला मिळतोय. आणि असंच प्रेम खरं तर मी ज्या मान्यवर या स्पर्धेमध्ये आहेत, मी त्यांना असंच प्रेम राहू द्या खेळाडूंवरती आणि अशीच चांगल्या चांगल्या स्पर्धा आपल्या होत राहतील. कारण आदिवासी रायगड प्रीमियर लीग म्हटले तर 4थ्या पर्वामध्ये केलेले देखील जो आयोजन आपण पाहतो एकदम अप्रतिम आणि खरं तर भरपूर चांगला क्वालिटी, त्याचनंतर ज्या ट्रॉफ्यास आणि भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. त्याचनंतर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून 2 बॉलवरती 2 चौकार पाहायला मिळाले. गोलंदाज आपण पाहतो अंकुश, या गोलंदाजावरती प्रहार चढवले जातात. फलंदाज ज्याच्या बॅटमध्ये जरूर 2 चौकार पाहायला मिळाले. अरुणच्या बॅटमध्ये चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. अरुणच्या बॅटमध्ये 2 चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले गेले. धावसंख्या पाहिली तर 10 फलकावरती धावा पाहायला मिळत आहे 17 धावा. आणि इथून जास्तीत जास्त कमबॅक करणे हे फार महत्वाचं असणार आहे अंकुश वाघला. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, फक्त बॉलला पंच केलाय, बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे, डुक 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 करत सीमा पार चौकार. चौकाराच्या सैनी धावसंख्येत बदल 21 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. अंकुश वरती हल्ले चढवले गेले. खरं तर अरुणचं कौतुक केलं पाहिजे. 3 बॉल वरती 3 चौकार ठोकले गेलेत. चांगली बॅटिंग. 21 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे. चौक पंचकोशीय सारंग टीम कडनं आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगला इफेक्ट पुढच्या इनिंग मध्ये देखील आपल्याला करंजाने टीमची देखील बॅटिंग पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा फक्त बॉलला गॅप शोधलं होतं, तिथं थ्रो देखील भरपूर चांगलं पाहायला मिळाला. मारुती क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि इथून जरूर 1 धाव मिळाले. एका धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत. त्याचनंतर खरं तर या स्पर्धेचा आनंद घेत आहे. कालच्या दिवसामध्ये देखील आले होते, आज देखील ते या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आले. खास करून एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहे अर्थात नाना खंडवी. तुमचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि उद्याच्या दिवशी आपल्याला तो खेळाडू पाहायला मिळेल, त्यांची उद्या टीम्स आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज खरं तर श्री गणेश कृपा करंजाडे टीमला भरपूर सपोर्ट आहे. आणि त्याचनंतर प्रत्येक टीमचे खरं तर पॅकर्स असतील, त्यांचे सपोर्टर असतील, भरपूर चांगले खेळाडू आपल्याला प्रत्येक टीम्स मध्ये खरं तर पाहिले गेलेत.
पुन्हा एकदा बॅट सिग्नलची जरूर पाहायला मिळाले. गॅपमध्ये बोलला ढकलला गेला क्षेत्ररक्षक आहे आणि तिथून मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल आणि इथून षटक क्रमांक दुसरं इथं संपलं जाते. 12 बॉलचा खेळ संपलाय आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखवण्यावरती पाहायला मिळतील 25 धावा. म्हणजे हा षटक मला वाटते थोडस महागडं मला वाटतं मिळालं गेलं, कारण पहिलं षटक शुभम चौधरीचं होतं. 8 धावा खर्च केल्या होत्या, 9 धावा खर्च केल्या होत्या आणि तिथून अंकुश वरती जरूर 3 बॉलवरती 3 मोठे हल्ले चढवले गेले आणि इथून अवघ्या 16 धावा आल्या या षटकांमध्ये. 12 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या दाखवण्यावरती पाहायला मिळतील 25 धावा. चला लगेच स्पीडअप करायचं, उशिरा करायचं नाहीये, कारण आपल्याला अजून भरपूर मॅचेस खेळवायचे. त्याच्यामुळे कुठल्याही टीमनं आणि प्रत्येक खेळाडूंना आम्ही या सूचना वारंवार करतोय की टीम मीटिंग जास्ती घ्यायची नाहीये. लगेच सामना स्टार्ट करा, कारण आज या स्पर्धेचं जर पाहिलं तर 4था दिवस आहे. 4थ्या दिवसामध्ये देखील चांगले खेळाडू पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये खरं तर सुरेश उघडाचं कौतुक केलं पाहिजे. खरं तर अविनाश देखील एक चांगला अष्टगुळ खेळाडू आहे. सातत्यानं मगाशी उल्लेख केला होता खरं तर अजिंक्य सरानं. खरं तर सुरेश उघडा खरं तर यंदाच्या हंगामामध्ये तो खेळाडू भरपूर फॉर्म मध्ये आहे आणि बाईक देखील त्या खेळाडूवरती आहे. एक बाईक देखील त्या खेळाडूच्या नावावरती पाहिली गेली आहे आणि पनवेल परिसरामध्ये देखील भरपूर चांगले खेळाडू आहेत. आज आदिवासी रायगड प्रीमियर लीग म्हटली तर प्रत्येक खेळाडूला एक चान्स मिळालाय आणि एक चांगला प्लॅटफॉर्म. त्याच नंतर भरपूर चांगला खेळ. तुम्ही जर या स्पर्धेमध्ये जर चांगला खेळ केला तर तुम्ही अजून पुढे जाऊ शकतात मी तर म्हणेन, कारण जेव्हा खेळाडूची निवड होते त्या लीग मधूनच निवड केली जाते. त्याच्यानंतर ग्रामीण टेनिस असतो आणि त्याच्यानंतर ओपन टुर्नामेंट देखील पाहायला मिळतात आणि भरपूर चांगले जसं तुम्ही खेळ करणार तसं तुमचा पोस्ट देखील वाढत जाईल पुढे. फुलटॉस बॉल होता, आक्रमण करत असताना बॉलर मध्ये शुभम चौधरी पाहतो, धाव घेण्याचा प्रयत्न. काय फ्रीकी जादू केली पहा शुभम चौधरीनं. थोडस खराब फंबलिंग देखील पाहायला मिळाला पिचवर. त्याच्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर शुभमने चालाकी दाखवली मैदानाच्या आतमध्ये. खरं तर रनआउट मध्ये फलंदाज होईल, बाद धक्का क्रमांक लागेल. दुसरा फलंदाज भरत बॅक टू द पावायला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अशोकला पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जो 4थ्या क्रमांकावरती 2 फलंदाज आतापर्यंत बाद झाले, कल्पेश आणि भरत. अजूनही अरुण मैदानाच्या आतमध्ये आहे. अरुणच्या बॅट मधनं मोठे फटके तर आलेत आणि अरुणकडे देखील अपेक्षा भरपूर असणार आहे मोठ्या फटक्यांची, कारण आतापर्यंत खरं तर 2-3 चौकार मारलेत अरुणनं. म्हणजे त्याही खेळाडूकडे टॅलेंट भरपूर आहे आणि अरुणला मैदानाच्या आतमध्ये हे राहणं फार महत्वाचं असणार आहे. शुभम चौधरीचं पहा पहिलं षटक टाकलं होतं, अवघ्या 8 धावा दिल्या. त्याच्यानंतर संघ मालक आपण पाहिला खरं तर टीमचे कॅप्टन सुधाम नाईक, छोटा पॅक बडा धमाका. त्यांनी पुन्हा एकदा विश्वास दिला शुभम चौधरीवरती आणि पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाला जरूर सुरुवात केली आणि पहिल्याच बॉलवरती जरूर फलंदाज देखील बाद केला गेला. हा बॉल स्लो पद्धतीचा होता, डायरेक्ट जेल टिपण्याचा प्रयत्न होता आणि इथून थोडस मिस फिल्डिंग पाहायला मिळते आणि इथून बॉल चाला बॉर्डर लाईनच्या पलीकडे आलाय. चौकार, धावा मिळतील 4 आणि या 4च्या मदतीने धावसंख्येत बदल. 29 धावा. पहा रिप्ले ऍक्शन, फक्त पंच केला बॉलला आणि खरं तर क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तिथं थोडासा आधी जर गेम प्लॅन केला असता, जर आधीच त्यांनी जो रनिंग आहे ते ठेवले असते कदाचित हा खेळ टिपला असता. थोडंसं अवघड होतं परंतु प्रयत्न केला होता, परंतु बॉल निसटून बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला 4 धावीसाठी. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती शुभमला पाहतो आपण. स्ट्राईक रेट वरती अरुण, ज्याच्या बॅट मध्ये मोठे फटके जरूर पाहायला मिळाले. पुन्हा एकदा हा बॉल पहा, थोडासा वेग पाहायला बोलतोय. गुडलाईस वरती फुटवरचा वापर तिथं सध्या पाहायला बोलतोय शुभम चौधरीचा, कारण मगाशी जो बॉल चौकार जो आला होता दुसऱ्या बॉल वरती, आय थिंक तो बॉल थोडासा स्लो पद्धतीचा होता आणि प्रॉपर त्याने अरुणला देखील माहिती आहे कारण शॉर्ट पिच बॉल होता आणि त्याच्यावरती त्यांनी तो भरपूर चांगला फटका पाहायला मिळाला आणि इथून हा बॉल थोडासा वेग होता त्याच्यामुळे थोडासा अडचणीत सापडला फलंदाज. पुन्हा एकदा तोच टप्पा पाहायला मिळाला होता परंतु हा बॉल थोडासा बाहेर, पंचांचा इशारा, वाईट बॉल. एक अवंतर धाव पाहायला मिळते. अवंतर धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 30 या आकड्यावरती पाहायला मिळते. तिसरं षटक चालू आहे.
दुसरं षटक अंकुश वाघचं राहिलं गेलं होतं. अवघ्या 16 धावा आल्या. तो एवढ्या धावा नाहीयेत, परंतु थोडंसं महागडं आहे. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 16. या ओव्हरमध्ये किती येतील हे जरूर आपल्याला काही क्षणामध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर एक वाईट तर एक डॉट, एक वाईट तर एक डॉट. ही चालाक आहे या गोलंदाजाकडे. आणि बॅट्समनने रिव्ह्यू घेतला व्हाईट साठी. चॅलेंज केलं आम्ही नक्कीच स्क्रीनवरती चेक करून, आणि जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. बॅटरला असं डाऊट आहे की हा बॉल खूपच बाहेरून आहे, परंतु या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय, जरूर चेक केला जाईल आणि जो काही निर्णय असेल चेक केलं आणि इथून फेल डिलिव्हरी, डॉट बॉल. दोन्ही टीमला फक्त एक एक रिव्ह्यू आहे आणि एक रिव्ह्यू इथं संपला गेलाय. टीम खरं तर चौक पंचकोशीय सारंग टीमचा हा रिव्ह्यू संपला गेला. आता इथून रिव्ह्यू मिळणार नाहीये, आणि आता जो काही डिसिजन असेल तो पंचांचा तुम्हाला स्वीकारावा लागेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण जरूर केला गेलाय आणि इथून ठिपलाई झेल, आणि इथून महत्वाचा अजून एक विकेट होईल बाद. फलंदाज अरुण बॅक टू द पवेला. ज्या खेळाडूकडे अपेक्षा भरपूर होती, आणि खरं तर हा बॉल शॉर्ट पीच बॉल होता. पहा रिफ्लेक्शन देखील आपल्या स्क्रीनवरती जरूर पाहायला मिळतोय, आणि अप्रतिम झेल टिपला गेलाय. भरपूर चांगला झेल कॅरी केला, आणि इथून अजून एक धक्का बसला गेला. 3 फलंदाज बाद झाले गेले. या फिल्डरने तुझी धरली कॅच. रिव्ह्यू फक्त एकदा चेक केला जातो, त्याच्यानंतर परत चेक करता येणार नाहीये. प्रत्येक खेळाडूने या सूचना घ्या, कारण पंच आपले ऑफिशियल पंच आहेत, आणि त्याच नंतर दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू दिला जातोय. आता रिव्ह्यू जो चेक केल्यानंतर जे आयोजकांचा जो निर्णय आला, चेक केला स्क्रीनवरती, आणि जो काही निर्णय होता कुठल्याही टीमवरती अन्याय देखील होणार नाहीये. जो निर्णय असतो तो निर्णय चांगल्या रीतीने दिला जाईल, कारण ही आपली आदिवासी रायगड प्रीमियर लीगची स्पर्धा आहे, 4थं पर्व आहे, आणि कुठल्याही टीमवरती असं थोडं देखील अन्याय होणार नाही. भरपूर जे नेम्स आहेत त्या कठोर नियमाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल जरूर पाहायला मिळतो. इथून षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं संपलं जातंय. 3 षटकांचा खेळ संपला जातोय. पाणी घेऊन जायचंय, पंचांनी पाण्याची पूर्तता केली, पाणी घेऊन जायचंय. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा धापडीवरती पाहायला मिळतात. आतापर्यंत 3 फलंदाज सध्या तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळते. तीन षटकांचा खेळ तर जरूर संपला जातोय. 30 धावा सध्या धापटीवरती पाहायला मिळतात. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत, आणि आता 18 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. पाहायचं येणाऱ्या 18 बॉल मध्ये अजूनही किती धावांपर्यंत पोहोचेल. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम चौक पंचकोशीय सारंग टीम आपल्याला पाहायला मिळते, तर दुसरीकडे श्री गणेश कृपा करंजाडे टीम. करंजाडे टीम कडे चांगले खेळाडू आहेत. दोन्ही टीम कडे भरपूर चांगले प्लेयर्स, भरपूर चांगले खेळाडू. प्रत्येक खेळाडूंची निवड खरं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये केली गेली आहे, आणि खरं तर जे संघ मालकांनी जे खेळाडू चॉईस केलेत, आणि भरपूर चांगले टॅलेंट प्रत्येक टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला, उन्हाचं तापमान जरा वाढत चाललंय. जर ड्रेन ब्रेक तुमचा झाला असेल तर लगेच थांबणं स्टार्ट करायचंय.
पाक जो केशरी टी शर्ट वाला आहे बघा, तो गाडीचा आरसा खाली करा ना, थोडस त्रास होतोय. रिक्षाच्या साईडला बघा, ती बाईकची जी काच आहे ना, ती जरा साईडला करा ना प्लीज. यस, धन्यवाद. असं सहकार्य राहा सर्व खेळाडू. जाऊया मॅच कडे. तिथे 18 बॉलचा खेळ संपलाय. 30 धावा दाखवते आपल्याला पाहायला मिळतील. वैयक्तिक चौथं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सुदाम नाईक, छोटा पॅक बडा धमाका. या खेळाडूच्या कीर्त्या भरपूर झालेल्या आहेत. कीर्ती महान मूर्ती लहान असं समीकरण सध्या म्हटलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये. आणि या खेळाडूला भरपूर अनुभव आहे क्रिकेटचा. मी याचा खेळ मी भरपूर ठिकाणी पाहिलाय. पनवेल परिसरात सातत्याने ती टीम्स पाहिली जाते. खांदा टीम्स, राम नाईकची टीम आहे. आणि खरं तर ते ओपन मध्ये जास्त आता खेळले जातात. आणि खरं तर ओपन टुर्नामेंट मध्ये देखील या खेळाडूचा बोलबाला भरपूर राहिला गेलाय. आणि आज खरं तर श्री गणेश कृपा करंजडे टीम कडे आपल्याला पाहायला मिळतं टीमचा कॅप्टन कुल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती सुदाम नाईकला पाहतोय. पहिला हाच बॉल स्लो पद्धतीचा बॉल होता. बाट शेनरीच लागली जाते. विकेटचा पतन. सुदाम नाईकची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती काढला विकेट. लागला लहान वयात रंगात येणार तसे आमचे डीजे मास्टर देखील गरम होणार. भरपूर चांगले संगीत पाहायला मिळेल आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये. आणि खरं तर पहिलाच बॉल वरती विकेट झालाय. फलंदाज मला वाटतं सचिन, अशोक हा फलंदाज बाद झाला. आणि आता सचिन आणि हरिचंद्र हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर बॉलिंग ट्रॅक वरती सुदाम नाईकला आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. पहिलाच बॉल भरपूर चांगल्या रीतीने रिलीज केला गेला आणि इथून बाटची नरेश जरूर फटका फसवला गेला. आणि त्याच्यानंतर विकेट किपरने दिलेली साथ अप्रतिम. कारण क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं करणं हे फार महत्वाचं आहे. कारण एक धाव तुम्हाला कुठे घेऊन जाईल हे सांगता येणार नाही. पुन्हा एकदा दुसरा बॉल अप्रतिम. कॅप्टन कुल मला का म्हटलं जाते त्याचं आर्थिक उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं सुदाम नाईकचा. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल डॉट. चांगला कमबॅक सध्या आपल्याला पाहायला मिळतोय सुदाम नाईकचा. हा बॉल देखील पहा स्लो गतीचा चेंडू रिलीज केला जातोय. सलगचा अजून एक डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती विकेट आणि त्याच्यानंतर सलगचे 2 बॉल डॉट. हरिचंद्र या फलंदाजाला मात्र आता जाग्यावरती. हरिचंद्र फलंदाजाला देखील समजत नाही की बॉल मारू तरी कुठल्या साईडला. कारण सुदाम नाईक प्रत्येक बॉलवरती थोडस वेगळं चेंजेस पाहायला मिळतं. त्याची जी बॉलिंग ऍक्शन आपण पाहिली तर स्लो बॉलर आहे आणि त्याच्यानंतर फास्टी चेंडू फेकतो आणि त्याच्यानंतर टर्न देखील करतो. प्रत्येक बॉल चेंजेस पाहायला मिळतो. त्याची जी ऍक्शन आपण पाहतोय अप्रतिम पाहायला मिळते. बॅट एनर्जी लागली जाते. फटका तर फसला होता परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव मिळाली, दुसरीचा कॉल दिला जातोय आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धावा मिळाले. 2 नवीन धावसंख्येत बदल. धावसंख्या 32 धावा वरती पाहायला मिळतात. आतापर्यंत 4 विकेट गमावल्यात आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खूप उशिराने आपल्याला हा फटका पाहायला मिळाला आणि त्या फटक्यावरती 2 धावा जरूर पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. पहिल्या बॉलवरती विकेट, सलगचे 2 डॉट आणि चौथ्या बॉलवरती 2 धावा जरूर पाहायला मिळतात. स्ट्राईक रेटवरती आपण पाहतो हरिचंद्रला एखादा बिगिट करणं, एखाद्या मोठी धावसंख्या उभी करणं फार महत्वाचं असणार आहे. थोडस रनअप मध्ये अडथळा निर्माण आपल्याला पाहायला मिळतो सुदाम नाईक कडनं. सुदाम नाईक म्हटलं तर खरं तर छोटा पॅक बडा धमाका आहे. तो सातत्याने जेव्हा जेव्हा मॅचेस खेळायला जाणार तेव्हा तेव्हा मोठा ब्लास्ट जरूर करतो. परंतु पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी बॅटिंग कमी पाहायला मिळाली प्रेक्षकांना. परंतु ह्या मॅच मध्ये त्याचा बॅटल आणि टॅटल मैदानाच्या आतमध्ये आम्हाला जरूर पाहायला मिळेल का हे पुढच्या इनिंग मध्ये आम्हाला जरूर पाहायला मिळेल.
फुलटॉस बॉल होता आक्रमण करत असताना मिड विकेट बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि इथून मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 33 धावा धावसंख्येवरती पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फटका त्याच दिशेला बॉलला ट्रॅव्हल केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि इथून मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 34 धावा धावसंख्येवरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक संपला जाते 4 आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा धावसंख्येवरती पाहायला मिळाला. विनर वर्सेस विनर अशी मॅच आपण पाहतोय आणि त्याच्यानंतर टॉस जिंकला. खरं तर टीम क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतो श्री गणेश कृपा करंजाडे टीमनं टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा एक चांगला निर्णय घेतलाय आणि ते निर्णय देखील भरपूर पहा. भले अंकुश वाघचं षटक महागडं ठरलं गेलं आणि त्याच्यानंतर पुढचं कमबॅक खरं तर शुभम चौधरीचं कौतुक केलं पाहिजे. त्यांनी 2 षटकं फेकली गेली होती आणि दोन्ही षटकांमध्ये पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा दिल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा दिल्या गेल्या तिसऱ्या षटकामध्ये. म्हणजे बॉलिंग अटॅक ह्या टीमकडे भरपूर चांगला आहे आणि बॅटिंगचं तर नो डाऊट शुभम नावाचे 2 वादळ आहेत. त्याच्यानंतर मनोज भगत असेल, अंकुश वाघ असेल, चांगले खेळाडू आपल्याला खरं तर त्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथून जर विचार केला तर ज्या खेळाडूकडे अपेक्षा भरपूर होती, कल्पेश असेल, अरुण असेल, ते लवकर बाद झालेत. ते 2 खेळाडू भरपूर चांगले ताकदवान फलंदाज होते आणि त्यांना खरं तर अशोक एक झाला. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगला खेळला. त्या खेळाडूच्या माध्यमातून जरूर आम्ही पाहायला गेला होता. 9 बॉलला 26 धावींची बॅटिंग केली होती आणि इथून ह्या मॅच मध्ये कुठेतरी बॅटिंग लाईन थोडस कमी पाहायला मिळते. हा बॉल टप्पा पडल्यानंतर वेग बरोबर पाहायला मिळतो. बॅट्समन बॉलचा काही संपर्क नाही. बॉल चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. गोलंदाज आपण पाहतोय 5वं षटक प्रकाश. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला गॅप सिलेक्शन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे आणि इथून मिळेल फक्त एक सिंगल. चांगला थ्रो पाहायला मिळतो. एका धावीने धावसंख्या थोडीशी बदल पाहायला मिळेल. 35 धावा धावसंख्येवरती पाहायला मिळत आहे. मोठे फटके येत नाही परंतु सिंगल डबलला प्राधान्य देणार आमची ज्या 6 षटकांमध्ये आमचा जो गेम प्लॅन आहे. कारण आमच्याकडे देखील बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे. जरी कमी धावा आल्या तर पुढच्या इनिंग मध्ये आम्ही बॉलिंगच्या जोरावरती कमबॅक करू शकतो. चौक पंचकोशीय सारंग टीम आपल्याला पाहायला मिळते सध्या बॅटिंग इनिंग मध्ये. आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आणि आतापर्यंत खरं तर 4 विकेट गेल्यात आणि 5व्या षटकाला देखील सुरुवात केली. आता इथून शांत बसणं थोडंसं अवघड आहे. मोठे फटके येणं, प्रत्येक बॉलवरती हल्ले चढवणे हे फार महत्वाचं असणार आहे. टर्न फलंदाजाला चकमा देत बॉल निघून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल जरूर पाहायला मिळतो. प्रकाशला पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि सध्या बॉलिंग ट्रॅक वरती प्राचार्य केला गेलाय 5व्या क्रमांकावरती. फुल टॉस बॉल. काय फटका पाहायला मिळते गुळीच्या वेगाने. जसा बॉल आला तसा बॉलला भिरकावून दिला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावींसाठी हा आलेला चौकार. चौकाराच्या साईडने धावसंख्येत बदल. 39 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. असेच फटके येणं फार महत्वाचं आहे. मी तर म्हणेन 6 षटकांमध्ये 60+ धावा तरी येणं फार महत्वाचं आहे. कारण करंजाडे टीमकडे टॅलेंट भरपूर आहे. पहिल्या मॅच मध्ये काहीतरी 52 धावा आणि 92 धावा 93 धावांचं लक्ष ठेवलं होतं. पहिल्या इनिंग मध्ये भरपूर चांगला खेळ ह्या टीमचा राहिला गेला. मार खाल्यानंतर थोडासा टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी पाहायला मिळाली आणि इथून बॅट्समन बॉलचा काही संपर्क नाहीये. मार खाल्यानंतर कमबॅक सध्या प्रकाशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला डॉट बॉल. पुन्हा एकदा कुठल्याच वरती बॉल रिलीज केला गेलाय. इथून अजून एक सलग दुसरा डॉट बॉल. षटक इथं संपला जातोय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागल्या जातील 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 6 बॉलचा खेळ आता बाकी असणार आहे. येणारे 6 बॉल मध्ये टार्गेट सेट कुठपर्यंत असेल हे जरूर आपल्याला येणाऱ्या 6 बॉल मध्ये आपल्याला निकाल त्याचा बाकी आहे अजून. कारण 6वा गोलंदाज कोण असेल हे जरूर आपल्याला पाहायला मिळेल.
पहिलाच बॉल यॉर्कर पद्धतीचा बॉल होता, रिलीज केलाय मिड ऑन मध्ये आणि इथून मिळेल फक्त एक सिंगल. एक धाव मिळाली एका धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्येत आपण करून पाहायला आपण दिलं 40 धावा. स्ट्राईक रेटवरती मनोज भगतला पाहतो आपण. मनोज भगत पाहतोय आपण सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. बेल्या 11 दुधाने टीम मधून खेळतो हा खेळाडू आणि आज सध्या आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये करंजडे टीम कडनं आपल्याला हा खेळाडू पाहायला मिळतोय. एक चांगला बॉलर आहे, बिग हिटर आहे, ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये याही खेळाडूला ओळखला जातो. सातत्यानं पनवेल परिसरामध्ये खरं तर याही गोलंदाजाचा बोलबाला भरपूर चांगला राहिला गेलाय आणि सध्या बॉलिंग ट्रॅक वरती 6वं षटक मनोज भगतच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक रेटवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सचिन. इथून आता हल्लाबोल करावा लागेल सचिनला. पुन्हा एकदा वेग भरपूर बॅटची टॉपिक लागली जाते आणि इथून फलंदाज होईल बाद. सचिन बॅट तपावायला आहे. बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग वाला आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल समीरला पाहतोय. 3 बॉलचा खेळ संपला जातोय. 2 बॉलवरती सिंगलला प्राधान्य दिला मनोज भगतनं आणि तिसऱ्या बॉलवरती यश मिळाला जातोय. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. टार्गेट कुठपर्यंत सेट असेल येणारे 3 बॉल मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज तयार मनोज भगत. पुन्हा एकदा वेग भरपूर होता. गुडलेसवरती चेंडू ढकलला होता. बॉल मध्ये स्वतः मनोज भगतला पाहायला गेला होता आणि इथून झेल जमिनीला दान पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल गोळीच्या वेगाने निघून आला होता आणि बॅट्समनला चकमा दिला होता, परंतु बॅट्समनने देखील जरूर बॅटची एनर्जी लागली गेली होती आणि खरं तर बॉलमध्ये स्वतः मनोज भगतला पाहायला गेला आणि इथून मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 42 धावा 10 फलकावरती पाहायला मिळत. एखादा षटकार एखादा चौकार येणं आता फार महत्वाचं असणार आहे. फक्त 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. स्ट्राईक रेटवरती गोलंदाज, स्ट्राईक रेटवरती फलंदाज आपण पाहतोय हरिचंद्र. पुन्हा एकदा जोरदार आपली इथं पाहायला मिळाले. बॅट वरती चेंडू जरूर आढळला गेला होता आणि इथून एक धाव जरूर पाहायला मिळाली जाते. एका धावीने धाव संख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 43 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल. पाहायचं या बॉल वरती टार्गेट कुठपर्यंत सेट असेल हे जरूर पाहायला मिळेल. चौक पंचकोशीय सारंग टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतं बॅटिंग करत असताना. 43 धावा जरूर धावपळीवरती लागल्या गेल्या. आता टार्गेट सेट बॉल. स्ट्राईक रेटवरती समीर. शेवटचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेरून आणि इथून एक अवंतर धाव पाहायला मिळते आणि एक अवंतर धावीने धाव संख्येत थोडस बदल पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मनोज भगतला पाहतोय. शेवटचा बॉल. सबीरच्या बॅट मध्ये एखादा ब्लास्ट पाहायला मिळेल का? षटकार चौकार. शॉर्ट पीस बॉल होता, आक्रमण करता आला नाहीये, परंतु इथून पंचांचा इशारा सलगचा दुसरा बॉल वाईट पाहायला मिळतो आणि इथून तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. फिल्डरने आता रिफे घेतलाय.
दोन चेंडू खराब फेकले होते नियमात हा बॉल अप्रतिम फेकला गेला. पॅडवरती चेंडू अडलला गेला होता. नितून फलंदाजाला चकमा दिला. धाव घेण्याचा प्रयत्न होता. नितून फलंदाज रनआउटचा शिकार. धक्का लागला जाईल 5वा आणि इथून षटक क्रमांक संपला जाते 6 आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल करतो. 6 षटकांचा खेळ संपला जातो. या 45 धावा दाखल करते. पाहायला मिळतील 46 धावांचा लक्ष्य आहे. पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असते गणेश कृपा करंजाडे टीमला. पहिलं इनिंग इथं संपली गेली आणि इथून थोडस आवाजामध्ये चेंजेस पाहायला मिळेल. बॉल नसताना तू धावू नको दिली ताकीद कित्येक वेळा. बॉल नसताना तू धावू नको दिली ताकीद कित्येक वेळा. हॅलो 36 मध्ये 46 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. दोन्ही अगदी विनर संघ एकमेकांच्या अगेन्स्ट चौक पंचक्रोशी सारंग आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय श्री गणेश कृपा करंजाडे, श्रेया स्वराज 11 वडघर. अंपायर ग्रीन सिग्नल, द मॅच ऑन. मॅच ऑन होती है. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय सुभाष. भार्गवी 11 कांड्रोली टीमचा हा गोलंदाज, कांड्रोली गावचा हा सितारा. पहिल्याच बॉलवरती त्याचं भव्य स्वागत केलं.
फलंदाज शुभम ठोकतोय चौकार. चौकार येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं 4 धावा धावफलकावरती आहेत. असं आम्हाला पण देखील वाटलं की षटकारच होता, परंतु त्या ठिकाणी वन टप्प्या अखेर बॉल चाललाय. अविनाश पारंगे सरांनी त्यातून इशारा केला की चौकार आहे आणि या चौकाराच्या मदतीने स्वतःही संघाचं खातं ओपन केलंय. फलंदाज शुभम कातकरी ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस दमदार स्ट्रोक, उंचाई देखील तितकीच आणि लांबी देखील तितकीच कापत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भव्य स्वागत करत सीमारेखा पार येतोय दर्जेदार लाजवाब दिमागदार षटकार. शुभम नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तो बरसलाय आणि या षटकाराच्या मदतीनं 10 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. आणि पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये उंचाई जास्त आहे, लंबाई देखील त्या ठिकाणी चेक केली जाईल आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. 4 चौकार. सांगुर्लीचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपले जोहर दाखवत असताना, आपले दमकम दाखवत असताना आपला जलवा, आपला करिश्मा कायम ठेवलाय. शुभम कातकरी नाम तो सुनाई होगा. जबरदस्त बॅटिंग, काय अफलातून बॅटिंग करतोय शुभम. पुन्हा एकदा उंचाई आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, झेलला पकडलाय. महत्वाची विकेट. फलंदाज शुभम या चेंडूवरती होईल झेलबाद. चौदा धावा अगदी 3 बॉल मध्ये त्याने ठोकल्या. नंतर चौथ्या बॉलवरती चांगलं कमबॅक केलं गोलंदाज सुभाष या गोलंदाजानं आणि महत्वाची विकेट त्याने प्राप्त केली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम चौधरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. असं वाटलं होतं की 2-3 षटकामध्येच ही मॅच फिनिश करतोय की काय. फलंदाज शुभम कातकरी सांगुर्ली गावचा हा खेळाडू बाद होतोय, परंतु न्यू बॅटर शुभम चौधरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना शुभमची गोलंदाजी आज इम्प्रेसिव्ह राहिली. अगदी त्यांनी आम्हाला प्रेमात पाडलं त्यांच्या गोलंदाजीच्या. काय अफलातून गोलंदाजी त्याची राहिली. या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये 8 धावा त्याने 9 धावा खर्ची केल्या. दुसऱ्या षटकामध्ये केवळ 5 धावा त्याने खर्ची केल्या आणि खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी शुभम चौधरीची देखील मैदानाच्या आतमध्ये राहिली. 1 विकेट देखील त्यानं प्राप्त केली. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस स्ट्रोक चांगला होता, परंतु त्या ठिकाणी अगदी विकेट वरती चेंडू त्या ठिकाणी रेंगळत राहिला. कोणतीही धाव मिळणार नाही, डॉट बॉल येईल. 14 धावा धावफलकावरती. सुरुवात दमदार केली आहे, परंतु आपण पाहतोय सुरुवात करणं सोपं, सुरुवातीतलं सातत्य टिकवणं कठीण. आणि ते सातत्य टिकवतील का शुभम चौधरी आणि त्याच्या सोबतीला सुदाम नाईक. पटका चांगला डायरेक्ट हिट करायचं होतं. डायरेक्ट हिट झालं असं तर विकेट मिळण्याची दाट शक्यता होती, परंतु पॉपिंग क्रीज वरती ही चुकी सिंगल आपण पाहतोय कंप्लीट केली आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 15 या धावसंख्येवरती. पहिल्या सत्रामध्ये धावा जमवल्या त्या एकूणच 45 आणि 46 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचं होतं. 15 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 31 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 30 चेंडू मध्ये आता 31 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. ही मॅच असं वाटतंय की लवकरात लवकर संपली जाईल, कारण की बॅटिंग तितकी ताकदवर आपण पाहतो. आणि सुदाम नाईक जो खांदा टीमचा खेळाडू आहे, खऱ्या अर्थानं तो देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. शुभम देखील त्याला तितकी चांगली साथ देतोय. चला फिल्डिंग विखुरली जाईल आता. जास्त वेळ नसेल, 5 मिनिटाचा अवधी एका षटकाला आहे तुम्हाला, त्याकरता तुम्ही जास्त वेळ घेऊ नका प्लीज. नक्कीच आज मॅचला देखील लवकर सुरुवात झाली.
आम्ही थोडं उशीर आलो, एक सत्र संपल्याच्या नंतर, परंतु मनोज पसाले यांनी आम्हाला ऍडजस्ट केलं. खऱ्या अर्थानं त्याने एक षटक देखील कॉमेंट्री एक्स्ट्रा केली आणि हेच त्यांचं प्रेम आमच्यावरती राहिलंय. पंधरा धावा धावपलकावरती, एक विकेट या ठिकाणी गमावली. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय दुसरं षटक घेऊन करण वाघमारे नेरल मोहाची वाडी टीमचा हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. करण हे नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, टेनिस बॉल विश्वामध्ये आपण पाहिलं तर बहुचर्चित आहे. आणि त्याच करणनं आता हा चेंडू अगदी सटीक लाईन आणि लेंथने टाकला. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय करण अंबालाला खऱ्या अर्थानं कित्येक मैदान त्यांनी त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती गाजवली आहेत. टेनिस बॉल विश्वातील खऱ्या अर्थानं आता सगळ्यात जास्त नामवंत खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहतोय. शरीरयष्टी देखील तशीच आपण पाहतोय करणची. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 16 या धावसंख्येवरती. 30 धावसंख्येची विजयासाठी अजूनही गरज आहे. चला नेक्स्ट मॅच साठी आपण पाहतोय पीव्ही नैना सुपर किंग, शिवरुद्र 11 सापोली आणि त्यांच्या अगेन्स्ट पीव्ही नैना सुपर किंग कर्जत, दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉस करण्यासाठी यावं आणि चांगला स्ट्रोक, पॅडल स्वीप, फॉलिंग स्वीपचा हा फटका, बॉल चाललाय दणदण करत, आमच्या डीजेला सलामी देत, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बॉल दणदण करत गेला परंतु डीजे दणदण करत नाहीयेत. डीजे मास्टर आमचे जेवायला गेलेत. खऱ्या अर्थानं साहिल खूप चांगली गीतं ते देखील वाजवत आहेत. गेल्या 3 दिवसामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यांची देखील राहिलेली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज करण तयार आहे. स्विच इट परंतु नाकाम. फलंदाज सुदाम नाईक या चेंडूवरती होईल बाद. सुदाम नाईक त्या ठिकाणी बाद होतोय. सुरुवातीपासून आपण पाहतो मनोज यांनी देखील उल्लेख केला. इंस्टाग्राम आयडी वरती त्यांची बॅटिंग आम्ही रील्सच्या माध्यमातून सातत्यपूर्वक पाहत असतो, परंतु तशी बॅटिंग आज झाली नाही. खऱ्या अर्थानं सुदाम नाईक या खेळाडूकडून समजदारीचं क्रिकेट मोजून मापून तोलून खऱ्या अर्थानं अभ्यासपूर्ण बॅटिंग करायला हवी होती, परंतु तशी बॅटिंग सुदाम नाईक कडून झाली नाही. आम्ही प्रत्येक खेळाडूचा खेळ या ठिकाणी पाहण्यासाठी आम्ही समालोचन तर करतोयच, परंतु आदिवासी जे आमचे बांधव आहेत खऱ्या अर्थानं सगळे खेळाडू जे नामांकित आहेत त्यांचा खेळ आम्हाला बघायचा होता, परंतु ते खेळाडूंना खेळ तसा दाखवलाच नाही. खऱ्या अर्थानं आपण पहिल्या दिवसामध्ये देखील पाहिलं अजय भस्मा, त्याचबरोबरीनं सोहेलदार पवार यांना खेळताना पाहिलं. त्यांच्या बॅटमधून धावा अगदी कमी येताना पाहायला मिळाल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये अभि वाघला, तिसऱ्या दिवसामध्ये अभि वाघला आपण त्या ठिकाणी पाहिलं. बरेचसे असे नामांकित खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून खेळ तसा राहिला नाही, परंतु आपण पाहतोय कैरे गावचे सुपूत गणेश वाघे यांनी काय आक्रमक बॅटिंग दाखवली होती, परंतु एक झेलनं तो सामना त्यांना गमावा लागला. त्याचबरोबरीने आपण पाहतोय यावेळेस बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार फलंदाज मनोजच्या बॅट मधून येत असताना परंतु गणेश हंबीर यांनी खऱ्या अर्थाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. त्याच दिवसामध्ये खऱ्या अर्थानं तो खेळाडू आहे ना 12 वर राहिला होता पहिल्या मॅच मध्ये. चला बॉल चाललाय सीमापार, चौकार आणि हेच त्याचं वैशिष्ट्य राहिलं. निशांत असे बरेचसे खेळाडू आपण पाहतो ज्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे. गणेश आंबीर पहिल्याच मॅच मध्ये सांगत होता की मी एक चांगला गोलंदाज आहे, मला संघामध्ये घेतलं पाहिजे, परंतु त्याला 12वा प्रतिनिधी बसवला. परंतु तदनंतर आपण पाहतोय लगातारच्या 2 मॅच मध्ये त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला आणि मी तर म्हणेन तितक्या चांगल्या विकेट देखील, इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये राहिली. 4 षटकामध्ये केवळ 14 का 15 धावा त्यानं खऱ्या अर्थानं खर्ची केल्यात, म्हणजे इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याची देखील राहिलेली आहे. प्रभावीशाली गोलंदाजी आणि त्याच्याच
खऱ्या अर्थानं आपण पाहतो ना त्याच्याच माध्यमातून खऱ्या अर्थानं अलीकडचे खऱ्या अर्थानं 2 सामने त्यांना जिंकले. परंतु असोच प्रत्येक खेळाडूला एक चांगली संधी. 28 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचला 28. 2 विकेट गमावल्यात. विजयासाठी गरज आहे 24 चेंडूमध्ये आता 18 धावसंख्येची 18 धावसंख्येची गरज आहे. आज शुभम कातकरी सांगोर्लीचा जो खेळाडू आहे त्यांना देखील भरपूर चांगला इम्पॅक्ट या मॅच मध्ये देखील त्याची आपण बॅटिंग पाहिली. अलीकडच्या मॅच मध्ये 18 मध्ये त्याने 56 केल्या होता. म्हणजे असे बरेचसे खेळाडू आहेत आदिवासी समाजामध्ये देखील की ज्यांच्या माध्यमातून चांगला खेळ भरत असताना आपण पाहिलं. आम्ही पूर्वी अजय बसमा, अविनाश वाघ, त्याचबरोबरीने सुनील मुकणे, मोहन पारदी, शुभम नाईक, प्रशांत पवार याच खेळाडूंना म्हणजे त्यांचंच नाव ऐकून होतो. परंतु जसं आम्ही पहिल्या दिवसापासून ARPL ला जॉईन झालोय ना, आदिवासी रायगड प्रीमियर लीगला जॉईन झालोय, तेव्हापासून असे बरेचसे खेळाडू ज्यांनी इम्पॅक्ट त्यांचा मैदानाच्या आतमध्ये पाडलाय. फटका चांगला आहे. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. शुभम चौधरीच्या बॅट मधून येतोय हा चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 32 या धावसंख्येवरती. 14 धावसंख्येची विजयासाठी अजूनही इथून पुढे गरज आहे. विजयासाठी 14 धावसंख्येची गरज. स्विच हिट हा दमदार स्ट्रोक. परंतु बॉल न सीमारेषा गाठली. थेट मंगेश वाकडीकर सध्याचे खऱ्या अर्थानं अध्यक्ष आहेत रायगड प्रीमियर लीगच्या आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण येत्या काही दिवसामध्ये डे नाईट फॉर्मॅट मध्ये खऱ्या अर्थानं रायगड प्रीमियर लीग पाहणार आहोत. सध्याच्या घडीला आपण पाहतो त्यांनी घवघवीत यश मिळवलं. केलवणे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पंचांनी बोट उंच केलं. फलंदाज या ठिकाणी पकडला जाईल. LBW स्वरूपात लेग बिफोर द विकेटची अपील केली होती आणि टीके कुरुंगले सरांचा इशारा अगदी आकाशाकडे त्याने बोट उंच केलं आणि फलंदाज शुभम चौधरी या चेंडूवरती होईल बाद. 10 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 36 धावफलकावरती. विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण दाखल करा. नवीन फलंदाज अंकुश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कृष्णा वाघे आणि राज इंगले खुश असतील की त्यांचा संघ आता विजयाचे द्वार खुले करत असताना अलीकडचे लगातारचे 2 सामने त्यांनी या ठिकाणी जिंकत असताना आपण म्हणजे विजयाच्या अगदी जवळ जात असताना आपण त्यांना पाहतोय आणि त्या कारणास्तव खऱ्या अर्थानं कृष्णा आणि त्यांचे खऱ्या अर्थानं साथी आपण त्या ठिकाणी पाहतोय ते खुश असतील. चला सापोली शिवरुद्र 11 सापोली आणि PV नैना सुपर किंग कर्जत आलेत का दोन्ही कॅप्टन? शिवरुद्र 11 सापोली टीमचा कॅप्टन आपल्याला या ठिकाणी विनंती असेल आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. या ठिकाणी आपण पाहतोय राजला. फटका दमदार गॅप मध्ये. बॉल जाईल गोलीच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. चौकार. आणि आता विजयासाठी 6 धावसंख्येची गरज आहे. जसा अंकुश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. डावकुराताचा फलंदाज खऱ्या अर्थानं त्यांच्या मनगटी ताकद असते. डावकुराताचे फलंदाज आपण कित्येकदा पाहिलेत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्यांना विश्व रेकॉर्ड केलं. लगातार 6 चेंडूमध्ये 6 षटकार अगदी इंग्लंड टीमच्या अगेन्स्ट मारले होते युवराज सिंगनं. आणि तेव्हापासून आपण पाहतोय की चांगली कामगिरी डावकुराच्या त्या फलंदाजाच्या माध्यमातून. क्रिस गेलला आपण पाहिलं, सुरेश रैनाला आपण पाहिलं, सर रवींद्र जडेजांना पाहिलं आणि सध्याच्या घडीला अभिषेक शर्मा अफलातून बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. तिलक वर्मा असतील. परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील बरेचसे खेळाडू आहेत. समर्थ कडू पूर्वी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचं विक्रम. रजत मुंडे असतील. त्याचबरोबरीनं ज्यांनी खऱ्या अर्थानं ISPL ची 4 व्हीलर गाडी जिंकली जगत सरकार. खऱ्या अर्थानं सातत्यपूर्वक आपण पाहिले लेफ्टी बॅट्समन इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना. फटका फसला हवेमध्ये. झेल होण्याची शक्यता. झेलला कॅरी केलं. विजयासाठी आता केवळ 2 धावसंख्येची गरज आहे. या षटकावर आपण पाहतो या षटकाला जशी सुरुवात झाली तसं चौकारानं खातं ओपन केलं होतं. लगातारचे 2 चौकार 2 बॉलवरती आले होते. मध्ये विकेट आली. पुन्हा एकदा लगातारचे 2 चौकार आले
आणि तदनंतर आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि आता केवळ 2 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. विघ्नेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विघ्नेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ना की हे आपले सगळे छोटे कलाकार आहेत ना, ते खूप मेहनत घेत आहेत. चेंडू सीमारेषा पलीकडे गेले ना की बराचसा दूरवरचा अंतर कापत ते चेंडू लगेच मैदानाच्या आतमध्ये पुरवत आहेत. खऱ्या अर्थानं कोण वाशिवलीवरनं आला असेल, कोण कांडरोलीवरनं आला असेल, कोण आपण पाहतोय की विनेगावरनं आला असेल. हे सगळे छोटे कलाकार आमचे, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. कॅमेरामन थोड्या वेळाने त्यांच्यावरती देखील तुम्ही फोकस करा. ते खरे या पडद्यामागचे हिरो आहेत आणि त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. प्रीमियर लीग म्हटलं तर आपुलकीची जाणीव, प्रेमाची साथ आणि मैत्रीपूर्वक लढत सातत्यपूर्वक आपण पाहतो. या मैदानावरती आपण पाहतो ना, ही जी ARPL गाजत असताना, आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं हे दिमागदार देखणं पर्व गाजत असताना आपण पाहतोय. परंतु याच्या मागचं कारण एकच की आदिवासी समाजातून खऱ्या अर्थाने एखादा चांगला खेळाडू निर्माण व्हावा, एखादा चांगला खेळाडू अगदी रायगड प्रीमियर लीग, तदनंतर आपण पाहतोय की त्यापेक्षाही चांगला प्लॅटफॉर्म म्हणजे ISPL पर्यंत जाऊन पोहोचावा. त्यासाठी खऱ्या अर्थाने कटाक्ष टाकलाय आयोजकांनी. सोहेल धार पवारला सिलेक्शन होत असताना आपण पाहिलं होतं ISPL मध्ये, आणि हा विजयी चौकार आहे. त्या चौकाराच्या मदतीनं आज सामना या ठिकाणी जिंकलाय. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की ही मॅच या ठिकाणी जिंकली श्री गणेश कृपा करंजाडे, श्रेया स्वराज 11 वडगर टीमनं. बॅटकट आहे ना पंच, बाईच नामदेव तांडेल यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. शिवरुद्र 11 सापोली आणि PB नैना सुपर किंग कर्जत या 2 संघादरम्यान ही लढत असेल. चला टॉस आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल शुभम चौधरीला, ज्यांनी गोलंदाजी करत असताना 14 धावा खर्ची केल्या आणि आपण पाहतोय 1 विकेट देखील त्याने प्राप्त केली. बॅटिंग करत असताना धावा जमवल्या एकूणच 10. तो ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला शुभम चौधरी आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण या ठिकाणी यावं. लगातारचे 2 सामने या ठिकाणी जिंकलेत. खऱ्या अर्थानं कॅप्टन्सी करत होते सुदाम नाईक, परंतु आपण पाहतोय